आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या. घेऊन वाचूया गलतीकरन्स 5:13. परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूंना देवाने बोलवले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबूब म्हणून तुमच्या स्वतंत्रतेचा उपयोग करू नका. त्याऐवजी प्रीतीमध्ये एकमेकांची सेवा करा. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने आपल्याला स्वतंत्रतेसाठी आपल्याला बोलवले आहे. आपण कोणत्या पापाच्या बंधनामध्ये नाही, कोणत्या आजाराच्या बंधनामध्ये नाही, कोणत्या व्यवस्थेमध्ये नाही, पण आपण अनुग्रहामध्ये आहे. परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे? स्वतंत्र दिलं आहे आणि त्याने आपल्याला स्वतंत्रतेसाठी बोलवले आहे. पण परमेश्वर हे पण बोलतो की परमेश्वराने आपल्याला स्वतंत्रता दिली आहे. आपल्याला जे आवडतं आपण ते करू शकतो. पण परमेश्वर बोलतो की आपल्या स्वतंत्रतेचा आपण फायदाने उचलायला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला अनुग्रह दिले आहे की जेव्हा आपण पाप करतो तर परमेश्वराजवळ जाऊन आपण क्षमा मागू शकतो आणि तो आपल्या पापांना क्षमा करतो. पण जर आपल्याला माहीत आहे की परमेश्वर क्षमा करतो, याचा अर्थ असा नाही ना की आपण पुन्हा पुन्हा तेच पाप करावे. तेच परमेश्वराचं वचन सांगतो की त्याने आपल्याला पापाच्या बंधनातनं स्वतंत्र केलं आहे. तर आपण आपल्या गोष्टींसाठी, आपल्या इच्छांसाठी आपण त्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता परमेश्वर आपल्याला सांगतो की आपण एकमेकांची सेवा करावी. परमेश्वराने आपल्याला स्वतंत्र केलं आहे, तर आपण आपल्या मनाचे आपल्याला जे आवडतं ते नाही, पण आपण जे पण करू त्याच्याने परमेश्वराची महिमा होते का आपण ते पाहायला पाहिजे. आणि एकमेकांना आपण प्रेम करायला पाहिजे. आणि तिथं म्हटलं आहे की दास व्हा, म्हणजे आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे. जसा एक दास आपले स्वामीचं सगळं ऐकतो, त्याला मदत करतो, सहायता करतो, तसंच आपण पण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, सहायता केली पाहिजे, ना की आपल्या स्वतंत्रतेचा वाईट उपयोग केला पाहिजे. चला या वचनाला आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो परमेश्वरा, तुझ्या वचनसाठी. परमेश्वरा, तुने आम्हाला स्वतंत्रता दिली आहे की आम्हाला जे आवडेल आम्ही करू शकतो, पण आम्ही याचा फायदा न उचलता, याचा वाईट उपयोग न करता परमेश्वरा दुसऱ्यांची सेवा करायला, दुसऱ्यांची मदत करायला, प्रेमाने राहायला परमेश्वर तू आम्हाला मदत कर. एका दासासारखं परमेश्वरा आम्ही परमेश्वरा हालेलुया दीनतेने राहायला आम्हाला मदत कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.